नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटे नाही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता स्वानंदी एका दुकानात गेलेली असते, कारण की तिला राजवाड्यासाठी गिफ्ट खरेदी करायचं असतं. त्यानंतर स्वानंदीने एक गिफ्ट घेतलं असतं, मात्र तिच्या मनात सातत्याने विचार येत असतो की राजवाड्याला मी घेतलेलं गिफ्ट आवडलं नाही तर काय होईल असं. आणि स्वानंदी दुसरं गिफ्ट तिथे शोधत असते. मात्र स्वानंदी विचार करते की नाही, त्यांना मी पटवून सांगेल की हे गिफ्ट तुम्हाला घ्यावंच लागेल, नाही आवडलं तर मी त्यांना आवडायला लावेल असं तिला वाटतं. आणि ती आता त्या दुकानातून बाहेर पडलेली असते. त्यानंतर आता इकडे आदिराने जे पण आदिराला त्रास होतो ते घरी काकूंना सांगितलेला असतो, आणि काकू आता ते सर्वजण घेऊन तेथे आलेले असते आणि म्हणतात की तुम्ही का माझ्या आदिरासारख्या डॉलला तुम्ही एवढा त्रास देत आहेत, असं का करत आहात? तुम्हाला तर आम्ही तुमच्या हवाली केले, म्हणजे तुम्ही तिच्यावर कसा पण अत्याचार नाही करू शकत, असं काकू तिथे बोलत असते. आणि काकू म्हणते की तुमच्या दोन्ही मुली आमच्या घरी सुखानं नांदत आहेत ना, त्यांना तर कुठला त्रास नाही. त्यानंतर स्वानंदीनं तर पूर्ण घरच काबीज केलेलं आहे. आणि आता तुम्ही इकडे सुष्मिताला पण विचारा, सुष्मिता तुला कसं वाटते माझ्या घरी असं विचारत असतात. त्यानंतर सुष्मिता म्हणते की हो, मी इथं खूप आनंदी आहे असं ते सांगत असते. त्यानंतर काकू म्हणते की मग तुमच्या दोन्ही मुलींना मी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे, तर तुम्ही या ठिकाणी आमच्या कसं काय आदिराला असं करत आहेत असं ते बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना आता आदिराची सासू पूर्णपणे निमूटपणे ते ऐकून घेत असते आणि म्हणते की नाही आमच्यामध्ये असे थोडंफार भांडणं होतच असते. आणि आदिराला जाऊन सांगते की आदिरा, तू असं काय थोडं कुजबूज झाली तर घरी कशाला सांगायचं असं ते बोलत असते. त्यानंतर काकू म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही करता ते बरोबर नाही. मात्र हे सर्व करत असताना आजी पण तिथे आलेले असतात. आजी म्हणतात की हे बघा, याद राखा, तुम्ही जर अशा पद्धतीचा जर सुनेला जर त्रास देत असाल तर, कारण की हे खूप चुकीचं आहे आणि अशा चुकीच्या घटना तुम्ही घडून आणत आहेत असं ते बोलत असतात. मात्र आता सुष्मिताची सासू पूर्णपणे तिची बोलती बंद झालेली असते. तिला काय करावं हे सुचत नसतं आणि ती आदिराजवळ जाते आणि म्हणते की आदिरा बाळा, तुला खरंच त्रास होतो का? कारण की आपल्या घरी अशा मोठ्या गोष्टी होतच असतात, आपण सर्व काही एकत्र आहोत आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा एकत्र करत असतो असं ते बोलत असतात. कारण की आदिराच्या सासूने आदिराला खूप त्रास दिलेला असतो. मात्र आता त्यावर सर्व काही पांघरून घालण्यासाठी ची सासू असं बोलत असते. मात्र बाबा आणि त्या ठिकाणी रोहन हे सर्व काही गोष्टी लांब उभा राहून ऐकत असतो, कारण की त्यांना सुद्धा माहीत असते की खरंच आदिराला हिने त्रास दिलेला आहे, हे सुद्धा त्यांना माहिती असतं. त्यानंतर आदिराची सासू आदिराजवळ जाते आणि म्हणते की हे बघ, तुला तर माहीत आहे ना मी कसं करते, कारण की मी सर्वांसमोर तुझी तारीफ करते आणि जे पण आपल्या सोसायटीमध्ये लोक राहतात त्यांच्यासमोर मी तुझी स्तुती करते असं ते बोलत असतात. मात्र आता आदिराला पण माहीत असतं की आपली आई आल्यानंतर असं काही हे सासू आपल्याला बोलायला लागते. आणि ती आता आदिरा आईजवळ जाते आणि म्हणते की आई, हे सर्व काही खोटं बोलत आहेत, कारण की यामधले कुठलीही गोष्ट ते करत नाहीत आणि मला ते बाहेर कुठेही शॉपिंगला जाऊ देत नाही. सातत्याने मला काम करायला लावतात आणि काम माझ्याकडून वाईट जरी झालं तरी ते मला टॉर्चर करतात आणि चांगलं झालं तरी मला ते टॉर्चर करतात, कधीही मला समजून घेत नाही असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना आता तिथून आजी खूप हसायला लागत असतात. आणि आता काकूला तर माहीत झालेलं असतं, म्हणजे तिच्या आईला, की आपल्या मुलीला छेड केलेला असतो. मात्र आता बाबा आणि रोहन पण तिथून खूप हसायला लागत असतात, कारण की आता यांच्यामध्ये तर कोणीही बोलत नसतं. त्यानंतर आता इकडे राजवाड्याच्या घरी आनंद आणि निकिता आलेले असतात आणि त्यांनी सर्वपणे आता समरला सांगितलेलं असतं की हे बघ, आम्ही इथं आलेलो आहे, आता ती पूर्णपणे येथे तयारी झालेली आहे, आता यानंतर तर तुम्ही बघून घ्या आणि आम्ही चाललो असं बोलत असतो. मात्र आता समरला वाटतं की अरे तुम्ही कुठं निघून चाललेला आहे, जेवण तर करून जा, डिनर तर करून जा असं तो बोलत असतो. त्यानंतर आनंद म्हणतो की अरे डिनर, पागल झाला का? कारण की हे सर्व काही तुमच्या दोघांमध्ये हे केलेलं असं मित्रांना बोलवत नसतात असं ते निकिता बनत असते. त्यानंतर समर म्हणतो अरे जेवण तर मी चौघांच्या नावाचं बोलवलं आहे, किमान तुम्ही जेवण तरी करून जा असं ते बोलत असतात. त्यानंतर ते म्हणतात की हे बघ, कधी पण स्वानंदी यायला नको, आणि तिला जर माहीत झालं तर आम्ही इथं आलो तर आपला पूर्ण प्लॅन फिस्कल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि समरला म्हणतात की तुला जर जेवणाची एवढंच आवड खाऊ घालायचं असेल तर आम्हाला तू उद्या ते जेवण भर टिफिनमध्ये आणि ऑफिसमध्ये घेऊन ये, तिथे आम्ही आवडीने खाऊ असं ते बोलत असतात. आणि बाय म्हणून ते निघून जात असतात. मात्र निघून जाता त्यांनी जे पण समरसाठी कपडे आणलेले असतात आणि स्वानंदीसाठी ड्रेस आणलेला असतो तो आता इथे समरच्या हातात देतात. त्यानंतर समर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते तिथून आता निघून जात असतात. त्यानंतर आता इकडे आदिराची सासू म्हणजेच म्हणता आता खूप ते आदिराला समजावत असते की आदिरा तू असं करू नको, तू कुठेही जाऊ नको असं ते बोलत असतात. त्यानंतर आदिरा म्हणते की नाही, आईला म्हणते की आई आता तू आपल्याला काही करायचं नाही, मी काही जरी झालं तरी या घरामध्ये थांबणार नाही, मला इथून निघूनच जायचं आहे असं ते बोलत असते. त्यानंतर आता ते म्हणजे सासू थांबवत असते की अरे नको, तू असं डिसिजन घेऊ नको, तू सांगते तेवढी पण मी वाईट नाही असं ते बोलत असते. आणि सतत तुझा चांगलाच विचार करते मी असं ते म्हणत असते. आणि त्यानंतर जी पण मंदा असते ती बाबांना आणि रोहनला म्हणते की तुम्ही तरी हिला समजून सांगा. त्यानंतर आता रोहन चिडून आदिराला म्हणतो की हे बघ आदिरा, तुला जर तुमची रोजची किटकिट ही मला खूपच बोर होत आहे, कारण की मी तुम्हाला कितीदा समजून
समजून सांगितलं तरी तुम्ही ऐकायचं नावच घेत नाहीत आणि तुझ्यामुळं मला खूप त्रास होत आहे असं आदिराला बोलतो आणि म्हणतो की तू आता इथं थोडा वेळ पण थांबू नको, तू इथून निघून जा. त्यानंतर आता आदिरा म्हणते की बाबा तुम्ही तरी आता तुमचं मत काय आहे. त्यानंतर बाबा म्हणतात की हे बघ आदिरा, तुमच्या या रोजच्या किटकिट आणि भांडणामुळे मी 2दा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलो आहे. आता जर मला जर अशा गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील तर तुमची आई इथं राहून काही फायदा नाही असं बाबासुद्धा बोलत असतात. बाबा म्हणतात की आतापर्यंत मी 2दा हॉस्पिटलच्या वाऱ्या केलेल्या आहेत, आता तिसऱ्यांदा मला तर देवाघरीच जावं लागेल आणि मी मरेलच असं ते बाबा बोलत असतात. त्यानंतर असं बोलत असताना रोहन म्हणतो की हे बघ आदिरा, तुझ्यामुळं जर माझ्या बाबाला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही असं तो बोलत असतो. आणि बाबा पण म्हणतात की तू इथं न राहिलेलीच बरी, तू तुझ्या माहेरी निघून जा असं ते बोलत असतात. कारण की तुला इथं खूपच छळ होत आहे, असं वाटत असेल तर तू इथं थोडा वेळ पण थांबू नको असं ते सांगत असतात. मात्र हे सर्व सांगत असताना आदिराची सासू म्हणते की एरवी तर तुम्ही तुमच्या जे पण सुनेचे आहेत गोडवे गाळतात, मग आता असं का बोलताय असं आता ते बोलत असतात. मात्र मंदा आता खूपच भावूक झालेली असते. तिला काय करावं हे समजत नाही. जर आदिराज सोडून गेली तर आपल्यावर पूर्णपणे घराची जबाबदारी येईल, कामाचा गरज येईल असं तिला वाटायला लागतं. मात्र हे सर्व करत असताना आता तिथे आई म्हणते की म्हणजे आदिराची आई म्हणते, काकू म्हणतात की हे बघा, तुम्ही जर असंच माझ्या मुलीला सातत्याने त्रास देत असाल तर आता तुम्हाला काही करायची गरज नाही. यापुढचा जो पण निर्णय असेल तो मी घेईल. आता मी डायरेक्ट समरलावांना कॉल करते आणि ती आता समरला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेते. मात्र आता जी पण मंदा असते ती खूपच भय झालेली असते आणि म्हणते की काही पण करा, तुम्ही समररावांना कॉल करू नका, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते, पदर पसरते, मात्र तुम्ही अशा गोष्टी घडून आणू नका. त्यानंतर आता ती त्यांच्या जावयाकडे जाते आणि जावयाला म्हणते की अरे तुम्ही तर समजून सांगा, आपल्या सासूची बाजू का तुम्ही घेत नाहीत. त्यानंतर ती सुष्मिताकडे जाते आणि सुष्मिताला म्हणते की सुष्मिता तू तरी काय कर आता यामध्ये, मात्र काही पण करू समरला कॉल करा नका करू असं सांगा. मात्र तेथे आजी असतात, आजीकडे जाते आणि आजीच्या चक्क पायावर लोळते आणि म्हणते की आजी तुमचं समरराव नक्की ऐकतील आणि तुम्ही काही पण करा, मात्र समररावांना कॉल करू नका, कारण की समररावाला जर कॉल केला तर ते मला सतत जेलमध्ये टाकतील आणि या वयामध्ये मी जेलमध्ये जाणं मला आवडणार नाही असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर आता हे सर्व कोणी त्यांचं ऐकल्यानंतर आता मंदाचे चक्क बाबाकडे येते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही काही पण करून समरला कॉल करू देऊ नका, कारण की समर काय करतील याचा नेम नाही, कारण की त्यांनी जर मला पोलिसांच्या हवाले दिले तर खूपच अवघड होईल असा ती पूर्णपणे येथे घाबरलेली असते. काय करावं तिला आता समजत नसतं. त्यानंतर आता इकडे स्वानंदी घरी आलेली असते. मात्र घराचा दरवाजा ओपन केल्यानंतर तिला सर्व काही अंधार पसरलेला दिसतो. स्वानंदी आवाज देते, आजी आजी म्हणून आवाज देते. नंतर स्वानंदीच्या लक्षात येतं की राजवाडे आता घरी आले असतील, आपण राजवाड्याला हाक मारू. त्यानंतर स्वानंदी राजवाड्याला हाक मारल्यानंतर आता राजवाडे वरून खाली आलेले असतात. आता स्वानंदी राजवाड्याला पाहून खूपच खुश झालेली असते, कारण की राजवाड्याने आता खूप चांगला ड्रेस हा घातलेला असतो. त्यानंतर आता राजवाडे खाली आल्यानंतर स्वानंदी राजवाड्याला म्हणतात की हा काय सर्वीकडे अंधार करून ठेवलेला आहे. राजवाडे म्हणतात की काहीतरी तुम्हाला माझ्याकडून डिनर द्यायचं होतं असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर हातातलं फूल राजवाडे काढतो आणि स्वानंदीला देतो. त्यानंतर आता स्वानंदी म्हणतात की हे तुम्ही काय घातलंय. राजवाडे म्हणतात तुम्हाला आवडलं नसेल तर मी चेंज करून येतो. त्यानंतर स्वानंदी त्यांना थांबवायला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही एवढ्या वेळ कुठं होता. त्यानंतर आता स्वानंदी म्हणतात की तुम्ही मला या सर्वांसाठी गावभर फिरवायला लावलं. त्यानंतर आता स्वानंदीच्या हातातला सर्व सामान राजवाडे घेतो आणि त्या ठिकाणी म्हणतो की मी सामान ठेवून येतो, तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. त्यानंतर आता ते दोघे चालल्या जातात. त्यानंतर आता इकडे बाबा स्वतःहून म्हणतात की मी सांगतो आणि मी तसं तुमच्या सर्वांची माफी मागतो की यापुढून असं काही होणार नाही. मात्र हे सर्व करत असताना आता त्या ठिकाणी सर्वांना वाटतं की बाबांनी माफी मागितली. आणि त्यानंतर आता मंदा म्हणते की आमच्या घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्तीने आता माफी मागितली आहे ना, यापुढून अशा कुठलीही गोष्ट होणार नाही आणि झाली तर त्याला पूर्णपणे माझी जबाबदारी असं ते बोलत असते. त्यानंतर मात्र काकू म्हणते की हे सर्व काय चाललेलं आहे, कसं काय आम्ही तुम्हाला माफ करणार. मात्र त्यानंतर आता स्वतः आदिरा म्हणते की आई जाऊ दे ना, अशा गोष्टी होतच राहतात आणि घडून गेल्या असतील. मात्र मला नातं टिकवायचं आहे, मी त्यांची सून आहे ना, मला याच घरामध्ये राहायचं आहे असं ते बोलत असते आणि या सर्वांवर पांघरून आता ते टाकत असते. त्यानंतर आता स्वतः मंदा म्हणते की आदिरा तुला काही बाहेरून मागवायचं असेल तर मागून टाक आणि यांना जेवण्यासाठी आपण इथं बनवू असं ते बोलत असतात. मात्र आता चक्क जर मंदा म्हणत असेल ऑर्डर काय करायचं आहे तर यानंतर आता आदिरा म्हणते की हे मला कधीही ऑर्डर करू देत नव्हते, मात्र आई तू असल्यामुळे आता हे मला ऑर्डर करायला लावत आहेत. त्यानंतर आता आदिरा म्हणते की नाही, मात्र बाहेरून मागवलेलं हे काही चांगलं नसतं असं आदिरा स्वतः म्हणते की, आणि म्हणते की आपल्याला घरचंच जेवण खूप चांगलं असतं आणि म्हणते की माझी आई आता चक्क पुरी भाजी खूप चांगली बनवते आणि आईच्या हातचं काही मी खाल्लेलं नाही. मात्र हे सर्व बाजू आता जे बनवण्याची असते ते काकूच्या अंगी आलेलं असतं. मात्र काकूला तर माहीत असतं की आपल्याला काही बनवायचं नाही, आपल्याला इथून निघून जायचं. आजीला म्हणते की आजी चला तुम्ही निघून, आता आपलं काम झालेलं आहे. मात्र आजी पण थांबवते आणि म्हणते की लेक एवढा अट्टहास करते तर तुला त्यासाठी तिचं काहीतरी म्हणणं ऐकावंच लागेल आणि तू गुपचाप जाऊन या ठिकाणी आता बनव काहीतरी
काहीतरी असं ते बोलत असतात. मात्र आता आदिराची आईला तर काही बनवायची इच्छा होतच नसते. मात्र आता आईच्या हाताला घेऊन आदिरा स्वतः स्वयंपाकघरामध्ये जाते आणि त्या मागोमाग मंदा पण येते आणि म्हणते की मी पण तुम्हाला मदत करू लागेल. आणि आता त्यांनी पुरी भाजी बनवण्याचा प्लॅन बनवलेला असतो. मात्र इकडे रोहन, बाबा आणि आजी एकमेकांशी जात असतात आणि म्हणतात की काय मस्त ॲक्टिंग जमली आहे, खरं तुमची आदिरा खूपच चांगली ॲक्टिंग करते असं बोलत असतात. मात्र आजीला आता खूपच मोठेपणा चढलेला असतं. आजी म्हणतात की मग नात कोणाचे असं ते बोलत असतात. आणि हे सर्व तिघजण आता इकडे खूप हसायला लागतात कारण की सर्व प्लॅनिंग यांनीच केलेलं असतं. त्यानंतर आता इकडे राजवाडे चक्क स्वानंदीला घेऊन त्यांच्या रूममध्ये येत असतो. त्यानंतर स्वानंदी म्हणतात की बाकी सर्वजण कुठे गेले आहेत. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की आपल्या दोघांशिवाय असतेच कोण इथं असं ते बोलत असतात. आपल्या दोघांच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही असं ते सांगत असतात. त्यानंतर आता राजवाडे त्यांनी आणलेले एक ड्रेस स्वानंदीच्या हातात देतो की आणि म्हणतो की स्वानंदी तुम्ही हे घाला ड्रेस, कारण की माझ्यासोबत तुम्ही डेटवर येणार आहात का. स्वानंदी म्हणेल की हो चालते येते असं ते बोलत असते. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की ही माझ्या अंगावरची साडी व्यवस्थित नाही का. राजवाडे म्हणतो की साडी तर खूपच सुंदर दिसते, मात्र तुम्ही हा ड्रेस घालून या असं ते बोलत असतात. आणि म्हणतो की तुम्ही माझ्या घरच्यांसाठी एवढ्या गोष्टी केल्या आहेत, आता मी तुमच्यासाठी एवढं पण करू शकत नाहीत का असं ते बोलत असतात. स्वानंदी म्हणते की घर पण माझंच आहे आणि तुम्ही काय आपलंच घर आहे असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना आता राजवाडे म्हणतो की मी खाली थांबतो आणि तुम्ही हा ड्रेस घालून या आणि मी जोपर्यंत सांगेल तोपर्यंत तुम्ही खाली यायचं नाही. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जे पण राजवाडेंनी स्वानंदीसाठी प्लॅन केलेला असतो डेटवर जायचा आणि तो कसा काय आता नियोजन केलेला असेल. आणि हे डेटवर करण्याचा प्लॅन करण्या अगोदर आता तिकडून आई आणि आदिराची आई हे सर्व गोष्टी इथे आल्यानंतर त्यांना समजल्यावर राजवाडेने असं स्वानंदीसाठी केलेलं आहे, तर त्यांचा काय याच्यावर परिणाम होईल हे सर्व भाग आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.